नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल. बघा सेविकाताईंनो, मदतनीस ताईंनो, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ग्रामीण भागातील असू द्या, आदिवासी भागातील असू द्या किंवा नागरी भागातील असू द्या, सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांना सन 2026-27 या वर्षाची उन्हाळी सुट्टी ही 2 मे 2026 पासून मंजूर करण्यात आलेली आहे. परंतु ती सुट्टी कशा पद्धतीने असणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असेच अंगणवाडीचे महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा ताईंनो, ज्या आपल्या आयुक्त आहेत महिला व बालविकास विभागाच्या, ज्या आपल्या एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबईच्या ज्या आयुक्त आहेत माधवी सर देशमुख, यांच्याकडून हे महत्त्वपूर्ण परिपत्रक आले. या परिपत्रकामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस यांना कशा पद्धतीने उन्हाळी सुट्टी आहे ते सर्व सविस्तरपणे त्यांनी नमूद केलेलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे. जास्तीत जास्त सेविकाताईंना मदतनीस ताईंना हा व्हिडिओ शेअर करा. तर बघा काय म्हटलेलं आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई महिला व बालविकास विभाग. दिनांक तुम्ही याची पाहू शकताय 28/4/2026. इथं 25च्या ठिकाणी 26 झालेला आहे, परंतु हा 26चा GR आहे. प्रतिभागा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व, विभागीय उपायुक्त महिला व बालविकास विभाग सर्व. विषय अत्यंत महत्त्वाचा आहे ताईंनो. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत ग्रामीण, आदिवासी, नागरी बालविकास प्रकल्पात कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सन 2026-27 या वर्षाची उन्हाळी सुट्टी बघा कधीपासून मंजूर आहे. 2/5/2026 पासून मंजूर करण्यात आलेले आहे. ती कशा पद्धतीने असणार हे पुढे नमूद करण्यात आलेलं आहे. बघा काय म्हटलेलं आहे. उपरोक्त संदर्भीय शासन परिपत्रक दिनांक 29/4/1991 नुसार एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत ग्रामीण व आदिवासी बालविकास प्रकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावर तसेच नागरी बालविकास प्रकल्पात विभागीय उपायुक्त महिला व बालविकास विभाग यांच्या स्तरावर अंगणवाडी सेविका मदतनीस यांना सन 2026-27 या वर्षात उन्हाळी सुट्टी मंजुरीचे आदेश निर्गमित करावेत. सदर आदेश निर्गमित करताना सर्वप्रथम अंगणवाडी मदतनीस यांना 2/5/2026 ते 17/5/2026 एकूण 16 दिवसाची उन्हाळी सुट्टी मंजूर करावी. त्यानंतर अंगणवाडी सेविका यांना दिनांक बघा 18/5/2026 ते 2/6/2026 एकूण 16 दिवसाची उन्हाळी सुट्टी मंजूर करावी. तथापि आवश्यकतेनुसार सदरची सुट्टी घेताना सर्वप्रथम 16 दिवस अंगणवाडी सेविका म्हणजे अंगणवाडी मदतनीसऐवजी अंगणवाडी सेविका व नंतरचे 16 दिवस अंगणवाडी सेविकाऐवजी अंगणवाडी मदतनीस यांना परस्पर सामंजस्याने घेण्याची मुभा राहील. मात्र कुठल्याही परिस्थितीत 16 दिवसांच्या वर सुट्टी घेता येणार नाही. अंगणवाडी सेविका मदतनीस यांना सदरची सुट्टी देताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अंगणवाडीतील लाभार्थ्यांना 300 दिवस आहार वाटप करणे आवश्यक असल्याने त्यात कोणत्याही प्रकारचा खंड पडणार नाही याची दक्षता सर्व संबंधित जिल्हा प्रकल्प कार्यालयांनी घ्यायची आहे. अशी महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याकडून आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांच्याकडून आलेली आहे. अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे. आता आपण ताईंनो सुट्टीबद्दल बोलूया. अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंनो, आपण 1 महिन्याची सुट्टीची मागणी केलेली, परंतु आपल्याला 1 महिना सुट्टी मंजूर झालेली नाही आहे. अगोदर ज्याप्रमाणे आपल्याला सुट्टी होती त्याचप्रमाणे आपल्याला 16 दिवसांची सुट्टी ही मंजूर करण्यात आलेली आहे. 2 मे पासून बघा 2 मे पासून 17 मे पर्यंत एक सुट्टी असणार आहे, म्हणजे 16 दिवसांचं असणार आहे. त्याच्यानंतर 18 मे पासून 2 जूनपर्यंत 16 दिवसांची सुट्टी असणार आहे. परंतु ही सुट्टी घेताना त्यांनी महत्त्वपूर्ण एक आदेश देखील दिलेला आहे. तो आदेश तुम्ही इथं पाहिलेला असेल बघा. सुरुवातीला अंगणवाडी मदतनीसांना जरी सुट्टी दिली असली तरी इथं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे, सुरुवातीला जरी मदतनीसांना सुट्टी दिली असली तरी नंतर त्या परस्पर सामंजस्याने बघा परस्पर सामंजस्याने अगोदर जर अंगणवाडी सेविकेंना सुट्टीची गरज असेल तर त्यांना परस्पर सामंजस्याने सुट्टी देण्यात यावी. म्हणजे सेविका मदतनीस यांनी दोघींनी एकमेकींची सुट्टी ॲडजस्ट करावी. म्हणजे अगोदर जर मदतनीसला सुट्टी असेल, सेविकेला जर अगोदर काम असेल तर सेविकेने ती सुट्टी मंजूर करून घ्यायची आहे. जर मदतनीसला अगोदर काम असेल तर मदतनीसांना तर सुट्टी आहे. म्हणजे परस्पर सामंजस्याने आपण ही सुट्टी मंजूर करून घ्यायची आहे. आपल्याला महिन्याची सुट्टी काही मंजूर झालेली नाही ताईंनो, त्यामुळे कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका.
आपल्याला फक्त आहे तेच 16 दिवसांची सुट्टी मंजूर झालेली आहे. ती आपण आलटी-पलटी म्हणजे आपण परस्पर सेविकाताईंना जर अगोदर सुट्टी हवी असेल तर त्या मदतनीसताईंना सांगून त्या अगोदर सुट्टी घेऊ शकतात. या पद्धतीनेच हा शासन निर्णय हे एक प्रकारचं हे परिपत्रक आपल्या आयुक्त मॅडम यांनी काढलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आणि ही माहिती आहे ताईंनो. जास्तीत जास्त सेविकाताईंना मदतनीसताईंना शेअर करा, कारण की जे आपलं उन्हाळी सुट्टीचं परिपत्रक होतं त्या परिपत्रकामध्ये नाही, जे आपल्या सुट्टीचं म्हणजे ज्या आपल्या सार्वजनिक 12 सुट्ट्या आहेत त्या सुट्ट्यांचं जे परिपत्रक होते त्या परिपत्रकामध्ये अगोदर अंगणवाडी सेविकांना सुट्टी होती, नंतर मदतनीसांना होती. परंतु हा जी.आर. आता आजच काढण्यात आलेला आहे. 28/4/2026ला हा जी.आर. काढण्यात आलेला आहे. या जी.आर.नुसार मदतनीसांना अगोदर सुट्टी आहे, सेविकांना नंतर आहे, तरी देखील त्या दोघी एकमेकींच्या सुट्टी ॲडजस्टमेंट करू शकतात. असं नाही की जी.आरमध्ये नमूद केले म्हणून अगोदर मदतनीसांनीच घ्यायचे, सेविकेने नंतर घ्यायचं, असं काही नाही. आपण दोघींनीही मिळून म्हणजे सेविका आणि मदतनीस दोघींनीही मिळून आपली सुट्टी ॲडजस्ट करायची आहे. महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. जास्तीत जास्त शेअर करा. नक्कीच पुढच्या वर्षी आपण प्रयत्न केलेला आहे की आपल्याला 1 महिन्याची सुट्टी मंजूर व्हावी. यावर्षी मंजूर नाही झाली म्हणून काय झालं, पुढच्या वर्षी नक्कीच आपली सुट्टी ही मंजूर होईल अशी अपेक्षा आहे आणि आशा देखील आहे. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, लाईक करा आणि असेच अंगणवाडीचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आणि पोषण ट्रॅकरची माहिती पाहण्यासाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.